समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्या लोकार्पण होणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहे। प्रांजल, दीपक, खरं आहे की मागच्या 2 टप्प्याचं उद्घाटन हे झालं होतं आणि हा तिसरा टप्पा खरं तर कधी याचं लोकार्पण होणार याची सर्वजण वाट पाहत होते आणि अखेर त्याला मुहूर्त मिळालेला आहे। उद्या सकाळी 11 वाजता पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते याचं लोकार्पण हे होणार आहे आणि छगन भुजबळ तसेच भारती पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत। तसं बघितलं तर म्हणजे याचं नक्की लोकार्पण कोणाच्या हस्ते होतं, मुख्यमंत्री असतील किंवा फडणवीस किंवा अजितदादा असतील हे देखील उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं। मात्र आता दादा भुसे यांच्याच हस्ते याचं उद्घाटन होणार आहे हे निश्चित झालेलं आहे। आपण जर बघितलं तर खरं तर हा जो तिसरा टप्पा आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण या तिसऱ्या टप्प्यामुळे जवळपास ठाणे असतील, मुंबई असतील, इथून शिर्डीला अवघ्या 1 तासात पोहोचता येणार आहेत। यासोबतच शेतकरी असतील किंवा इतर जे उद्योजक असतील, व्यापारी असतील यांना देखील यामुळे मुंबईला पोहोचणं जे आहे ते अधिक सोपं होणार आहे। हा जो तिसरा टप्प्यातील जो हा मार्ग आहे हा जवळपास 24 किलोमीटरचं एकूण हे अंतर आहे। इगतपुरी तालुक्यातील 16 गावातून हा रस्ता जाऊन पोहोचणार आहे। यासाठी 4 टोल बूथ जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। यासोबतच अनेक सोयीसुविधा देखील यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता एकंदरीतच उद्या याचं लोकार्पण होणार आहे आणि हा तिसरा मार्ग जो आहे तो खुला होणार आहे। यामुळे साहजिकच नागपूर ते मुंबईपर्यंतचं देखील अंतर जे आहे ते वाचणार आहेत। यासोबतच पुढचा याचा जो टप्पा असणार आहे मुंबई ठाण्यापर्यंतचा त्याचं देखील काम हे सुरू आहेत आणि ते देखील लवकरात लवकर त्याचं देखील लोकार्पण होईल, तो देखील सुरू होईल अशीच आता आपण आशा करूयात। दीपक, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।